वागळे इस्टेट ठाणे येथील प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेचे युवा नेते श्यामराव कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त ITI सर्कल परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। वाढदिवसाच्या निमित्ताने युवा नेते श्यामराव कोरडे यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नगरसेविका डॉ. दर्शना जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। यावेळी नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक प्रकाश शिंदे, नगरसेवक योगेश जानकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत राजगुरुनगर तालुका प्रगती मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी लाडक्या बहिणींसाठी खेळ पैठणीचा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। युवा नेते श्यामराव कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भगवान शेठ पोखरकर, पुणे जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादी खेड तालुका प्रमुख बाळू शेठ कोरडे, खेड तालुका प्रमुख सचिन शेठ लांडगे, लोकनियुक्त सरपंच वाळद मनोज शेठ पोखरकर, उपसरपंच वाळद विक्रम शेठ पोखरकर, शिवसेना वागळी विभाग समन्वय शैलेश शिंदे, शिवसेना वागळी विभाग प्रमुख परेश चाळके, शिवसेना वागळी उपविभाग प्रमुख सचिन कांबळे, माजी नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ, BJP ठाणे शहर सचिव रजनीश त्रिपाठी, श्रीकांत कांबळे, ठाणे केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष खेताराम चौधरी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। ठाणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी खेताराम चौधरी यांची निवड झाल्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शून्यातून विश्व निर्माण करणारे श्यामराव कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या प्रभागाचे नगरसेवक मनोजदादा शिंदे असतील, या ठिकाणी जानकर साहेब आहेत, त्यांच्या मिसेस नगरसेविका आहेत, या ठिकाणी सर्व पुणे जिल्ह्यातून नव्हे तर या ठिकाणी ठाणे वागळे सर्व त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। शिंदे साहेब सांगायचं म्हणलं तर हे राजासारखं मन आणि मनासारखा राजा असा हा शून्यातून विश्व निर्माण करणारा हा एका खेड्यात राहून शहरामध्ये ठाण्यासारख्या येऊन त्या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेणारा हा आमचा उद्योजक या ठिकाणी निश्चितच आमचं खेड तालुक्याचं पुणे जिल्ह्याचं अभिमान असं हे नेतृत्व या ठिकाणी हॉटेल व्यवसायामध्ये चांगलं पदार्पण करत असताना, चांगला व्यवसाय करत असताना या ठिकाणी नव्हे तर खेड आमच्या वाळद गावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचा यात्रेचा अखंड अज्ञान सप्ताह असेल, यात्रा असेल किंवा आमच्या कुठल्याही मंदिराचा जीर्णोद्धार असेल, त्या ठिकाणी हिरारीनं भाग घेणारं हे कुटुंब चांगल्या प्रकारे काम करत असताना निश्चितपणे आम्हाला त्यांचा अभिमान आहे। त्यांचा या तुम्ही सांगितल्याप्रमाणे 50वा जरी वाढदिवस असेल पण यांना पुढील भावी त्यांचं आयुष्य त्यांना उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य मिळावं आणि त्यांच्या मनातल्या इच्छा आणि आकांक्षा ज्या असतील त्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे शहरामध्ये त्यांनी शिवसेना वाढवण्याचं जसं काम हाती घेतलं, मागच्या काळात तुम्ही म्हणले तसं राष्ट्रवादीचे जे काम करत होते, पण आता निश्चितपणाने आम्हाला सुद्धा अभिमान आहे शिवसेनेचं काम करत असताना निश्चितपणानं भविष्य काळात त्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध होईल अशा हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आमचे सर्व राजगुरुनगरचे सगळे हे आहेत, आमच्या वाळदगावचे लोकनियुक्त सरपंच मनोहर शेठ आहेत, आमचे चेअरमन विकास सोसायटीचे सचिन शेठ लांडगे आहेत, या ठिकाणी त्यांचे चुलते बाळासाहेब कोरडे सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या वतीनं त्यांना हार्दिक आता शुभेच्छा देतो आणि थांबतो। आणि सर्व आपणचा आशीर्वाद एवढंच माझ्याकडे, तुम्ही आशीर्वाद ठेवा, बाकीचं सगळं होत राहील। यांचा सत्कार सन्माननीय बाळासाहेब कोरडे
हे साजी जेवढे पहिले थोडे पाठी स्टार्ट करा रे हे त्यांना पुढे जायचं नाही बाजांनी हे पांड्याजी इधर आइए इधर आइए ना प्लीज साइलेंट हो गए क्या सन्मान्य आपली मनापासून स्वागत आहे. इकडे बघा श्याम कोरडे यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर झालेल्या महानगरपालिकेची मध्ये त्यांनी जे काम केलंय आमच्या चारही नगरसेवकांना नगरसेवक बनवण्याचं काम केलेलं आहे. ते डॉक्टर दर्शना जानकर असू दे, मी असू दे, मनप्रीत असू दे, शिल्पा वाघ असू दे. त्याच्यानंतर काही भागामध्ये या ठिकाणी प्रकाश शिंदे साहेब पण आहेत, आमचे जानकर योगी जानकर पण आहेत बाजूच्याच वाडामध्ये. त्यांच्यासाठी ते देखील त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि हे करत असताना मला तर असं वाटतं की किंग मेकरच्या भूमिकेमध्ये श्याम या ठिकाणी 50व्या वर्षात आगमन करतोय. अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. आणि अशी समाजसेवेची ते कार्य त्याच्या हातून त्यांचे मित्र देखील या ठिकाणी सहकारी त्यांच्या गावावरून या ठिकाणी आलेले आहेत. आणि असा त्याचा एक स्वभाव असल्यामुळे सर्व माणसं जोडण्याचा स्वभाव आहे, माणसं जवळ करण्याचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे नक्कीच समाजसेवेचं व्रत घेऊन प्रत्येकाला अडीअडचणींमध्ये उभं राहण्याचं. आता देखील आपण कार्यक्रमाला पाहिलं असेल, शेकडो या ठिकाणी महिला आणि पुरुष हजारो संख्येमध्ये या ठिकाणी आले होते. आणि अशा प्रकारे उत्साहात कार्यक्रम करत असताना एका कार्यालयाचं उद्घाटन केलं. या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सकाळी मी त्यांच्याशी बोललो, त्यांना जमत असल्याने त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत श्यामबाईला. आणि त्याचप्रमाणे आमच्या लताताई बहिणी यांची थोडी काही अडचण असल्यामुळे ते आल्या नाहीत, परंतु ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत काही दिवसामध्ये. आणि हे सर्व शिवसेनेच्या माध्यमातून कार्य त्याच्या हातून घडत राहू
आणि असाच लोक जनसंपर्क वाढत राहो. आज राजगुरुनगर देखील त्याचे संबंध गावचे फार जवळचे असल्यामुळे राजगुरुनगरचे आमचे मित्र पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आता सर्वांची नावं घेत नाही ते त्यांच्या याच्या होतील आणि त्याच्यामुळे तिथे देखील कार्य चालू आहे. हे कार्य सतत महाराष्ट्रासाठी होत राहो आणि शिवसेना पक्ष मजबूती करण्यासाठी त्यांचं सहकार्य लागेल. त्यांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमच्या वाळद गावचे हे रहिवासी वाळदमध्ये मुंबईमध्ये जरी आले तरी वाळदचे सरपंच पद त्यांनी बसवलेलं आहे. आणि आज या ठिकाणी राजगुरुनगर मित्रमंडळाचं इथे या ठिकाणी वाळद उद्घाटन करण्यासाठी या विभागाचे नगरसेवक शिंदे साहेब असतील. त्या शिंदे साहेब विशेष म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे बंधू आमचे प्रकाश शिंदे आहेत, आमचे जानकर साहेब आहेत, त्यांच्या पत्नी नगरसेविकाताई आहेत, या सगळे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आम्हाला सुद्धा आनंद आहे. आमच्या गावातून खेडेगावातून आलेला हा होतकरू तरुण या ठिकाणी येऊन शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन चांगला स्वतःचा व्यवसाय सेटल करून कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतं म्हणून समाजसेवा करत असताना आपण काहीतरी सगळी एकवटून सगळे लोक आपल्या तालुक्यातले पुणे जिल्ह्यातले एकवटून या ठिकाणी मित्रमंडळ स्थापन केलं आणि त्या मित्रमंडळ स्थापन करून या ठिकाणी त्या बोर्डाचं उद्घाटन करत असताना निश्चित आम्हाला अभिमान आहे. असाच आमचा वर्गमित्र म्हणून आम्ही एका वर्गात शिकत होतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करून या ठिकाणी सगळी एकजूट तयार केली. विशेष म्हणजे भविष्यात सुद्धा त्यांना निश्चितपणे चांगली संधी उपलब्ध होईल या निमित्ताने सांगायला आम्हाला आनंद वाटेल. आजचे सत्कार मूर्ती आणि बड्डे बॉय श्याम कोरडे साहेब यांना वाढदिवसाचे आशे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, लता वहिनी आणि श्रीकांत दादा यांच्याकडून श्याम कोरडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे बघितलं तर हे जुने आमचे सहकारी राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना कोरडे साहेबांबरोबर आम्ही काम केलेलं आहे आणि आता जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने काम करत असताना आणि आता या महानगरपालिकेच्या इलेक्शनला जेव्हा श्याम कोरडेंनी चांगल्या प्रकारे या मतदारसंघात काम केलं आणि गेल्या काही वर्षापासून सामाजिक कार्य पहिल्यापासून करत आहेत आणि याच्या पुढेही याची प्रचलित म्हणून आपण बघत आहात सर्व महिला. आणि आज पुण्यापासून आज चाकणपासून सगळीकडे आपले सगळे कार्यकर्ते असतील, आपले शिंदे साहेबांचे कार्यकर्ते, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आज इकडे जमलेत आणि ही श्याम कोरडेंची चांगली प्रचलित आहे. पण एक आश्चर्य वाटतंय की त्यांनी लिहिलंय 50वा वाढदिवस. तुम्ही मुद्दाम वय वाढवताय का बाबा पुढच्या वेळी हे म्हणणार म्हणून? आम्हाला वाटत नाही 50वा वाढदिवस, अजून तुम्ही 30-35 मधल्याच वाटताय. आणि तुम्हाला चांगल्या पुढील वाटचाल शुभेच्छा. शिंदे साहेब तुमच्या मागे आहेत, एकनाथ शिंदे पण आहेत आणि मनोज शिंदे पण आहेत आणि योगेश जानकर पण असणार आहे 100%. आणि नवीन वर्षाच्या महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि इलेक्शन नंतर साहेबांनी जरासं काम दिलं होतं म्हणून मी बाहेर होतो 15-20 दिवस, मला सर्वांना माहिती आहे. मतदारसंघात फिरत असताना आज परत एकदा इलेक्शन नंतर आज माईक हातात दिलाय. खरं म्हणजे तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आमच्या चारही उमेदवारांना मनोजदादा शिंदे असतील, डॉक्टर दर्शना जानकर असतील, वाघ मॅडम असतील आणि गुरमुख सिंग यांच्या मिसेस हे चौघं असतील, चौघांना तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून दिलं म्हणून सर्वात पहिलं तुमचं अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. आणि तुम्ही जो विश्वास दाखवलाय मनोज दादा आणि सर्व चौघांवर तो आपण पूर्णपणे सार्थ ठरवू. पुढच्या इलेक्शनला जसं प्रभाग क्रमांक 17 मध्ये मला फिरायची गरज लागली नाही तसं प्रभाग क्रमांक 16 मध्ये आम्ही 8 नगरसेवक बाहेरच्या वार्डात जाऊ फिरायला. हे तुम्हाला गवाही देतो, एवढं काम करून घेऊ. आणि तुम्ही जेवढे नेते प्रभाग क्रमांक 16 मध्ये आणि हे नक्कीच आमच्या चांगल्या प्रकारे काम करून घेतील हे आम्ही आज बोलतो. आणि परत एकदा श्याम कोरडे यांना शुभेच्छा देतो, पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.